तू सांग ना वेड्या मना, तू सांग ना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. तो ऐसा लागी लगन, गणू हो गए मगन, मैं तो गली 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 गाता चला, ऐसे लागा लगन, ऐसे लागी. गण्या, जी संपलं की नाही तुझं गली गली? या आता इकडे. हे बघ, हे मिठाईचे बॉक्सेस आहेत, आत नेऊन ठेव. आणि हो, तुला ते अहेर घेऊन जाण्यासाठी बॅगा सांगितल्या होत्या वरून काढायला, काढल्यास का? वाटलंच मला. जा आता काढ. अरे तिकडे कुठे चाललास तू? जी तिकडे काय करतोय? फुलाची माळा. ते टाक आधी, आधी काम कर. आता उभा का? जी जाऊ. जा आता जा. देवा, ते आळशी नोकर आहेत ना. पुन्हा तेच. अरे पिये पिये, काय चाललंय काय? तुम्ही कशाला करताय हे सगळं? घरात माणसं आहेत ना बाकी करायला ही सगळी कामं. तुमच्यासाठी बरीच कामं पडली आहेत खोळंबून, ती करा आधी. तुम्हाला लक्षात आहे तुमच्या साहेबांच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे, लक्षात आहे की नाही? हो, मग चांगलंच लक्षात आहे. मग सगळी कामं अर्धवट का पडलेली आहे? होती. एक तुम्ही आणि दुसरी ती आर्या म्हणते कशी, माझ्या बहिणीच्या लग्नाची सगळी व्यवस्था मीच बघणार. हौशी आहे होती, पण काम संपायला नको का? सांगा, तुम्हीच सांगा. पण ही मुलगी तर अशी आहे, तिचा एक पाय जागेवर राहील तर शपथ. एक्सक्यूज मी, आर्याताई आहेत का? आर्या ताई काय? मॅडम म्हण, मॅडम. नाही आहे त्या. काय काम आहे? ही नावांची पाटी आणली होती. आवडली ना? वा, छान आहे. रात्रभर जागून तयार केले मी 3 वेळा. कल्पना आहे मला. तुमच्या आर्या मॅडमला एका फटक्यात काय आवडेल तर शपथ. हो, पण त्या गेल्यात कुठे? एकदा का त्यांना हे आवडलं की मी सुटलो. हो, तुमच्या मॅडम म्हणजे वाऱ्याची सळसळ आहे नुसती. कधी कुठे जातील काय सांगता येणार नाही. बाय ग, तिचं मॅचिंग, तिचं वाऱ्यावर स्वार होण्याचा वेडेपणा, तिचा फुलांचा हट्ट, तिचं माणसांवरचं प्रेम, सगळंच भन्नाट आहे.
लागलं का तुला? डॉक्टरकडे न्यायचंय का? नाही, गरज नाही त्याची. ओ, राग आलाय माझा की स्वतःचा? एक गंमत सांगू, या गाडीला ना फरक पडत नाही की मुलगा चालवते की मुलगी. आपण जशी चालवू ना ती तशीच चालते. त्यामुळे एकट्या मुलीला बघून अशा घोळक्यातनं गाड्या चालवायच्या नसतात. काय बरोबर ना? टेक केअर. त्या फुलांच्या मला व्यवस्थित सोड. गणू ते बॉक्सेस आणले का रे बाबा? गोजिरी लाज लाजरी ताई. ओ मैथिली ताई, तुम्ही इथं काय करायला सा? हो, परवा हळद लागायची तुम्हाला. असं उन्हात फिरू नका बघू. अहो, यंदाचा उन्हाळा जरा जास्तीच कडाडलाय. चला चला, आज चला बघू. मावशीबाईंनी बोलवलंय, शालू दागिने एकदाच उस्तावर लावून ठेवू म्हणतात. चला चला. दादा, नाव का हातात धरलंय? हे बॉक्स ठेवून होती का? बाई ये ग इकडे. अगं बॅगा भरून ठेवायचं म्हणते. कोणत्या साडी बरोबर कोणते दागिने घालायचे ते आत्ताच ठरवून टाकूया. म्हणजे काय, लग्नाच्या गडबडीत पुन्हा शोधाशोध नको. काय, हा बघ, हा हार बघ, हा तू लग्नाच्या वेळेस घालायचा. तुमचे ते फॅशनेबल दागिने रिसेप्शनला घाल. बघ, काय झालं? खाली का ठेवले? इकडे ये, इकडे ये माझ्याकडे. काय चाललंय काय? सोनाराकडे ऑर्डर द्यायला सुद्धा आली नाहीस तू. मावशी, मी येऊन काय करणार तिकडे? आणि तू आणि आर्या होतात ना. लग्न ठरल्यापासून बघते तू गप्प गप्प आहेस. आवड नाही, निवड नाही. हे सगळं तुझ्या पसंतीनं घडतंय ना? हो का मावशी? काहीतरीच आपलं तुझं, असं काही नाहीये. आणि मावशी, मी कधी असं नटण्या मुरडण्याचं काही केलंय का? तेही खरंच वेळा. आपल्याकडे हे सगळं करायला आहे ना आर्या. आहे, पण ती जागेवर असायला पाहिजे ना काही सांगायला. म्हणजे ग? म्हणजे काय, घरात कुठे आहे ती? केव्हाची गेली आहे? आता संध्याकाळ होत आली, अजून पत्ता नाही तिचा. काय ग, तुला काही सांगितलं? काही नाही. झालं, आता तुझा दादा येईल. तुला तर माहीतच आहे, तुझा दादा घरात आला ना की तुम्ही दोघीही त्याला दिसायला हव्यात. नाहीतर घर डोक्यावर घेतो तो अगदी. आणि त्यात आर्या, ती समोर नसली की जीव हैराण होतो नुसता त्याचा. पण बाकी एक लक्षात आहे, ही बरोबर आपल्या दादाला पटवते. हे बघ, मी मोतीचूरचे लाडू करायला घेतले. बघ ते तयारी झाली की नाही. आवडतात ना तुला? काय, तोपर्यंत हा हार घालून बघ. आवडला ना? येते. या दागिन्यांपेक्षा, मोतीचूरपेक्षा आणखीन बऱ्याच काही गोष्टी मला पसंत होत्या. पण दादाला पटवायचं धाडस नाही माझ्यात. आर्यासारखं.
कामं नाहीत तुम्हाला? काय होत आहेत ना कामं? हो सर. मैथिलीचं लग्न आहे माझ्या बहिणीचं. इथली कामं महत्वाची म्हणून तुला सकाळपासून इथं ठेवलं आहे. कधी होईल पूर्ण? सर पहाटेपर्यंत सगळं पूर्ण होईल. तुम्ही निश्चिंत राहा. सर मिठाई आणि दागिने आलेले आहेत. तुमचे कपडे उद्या सकाळपर्यंत पोहोचतील. लोणावळ्यात जाण्यासाठी आपण जी गाडी मागवली होती ती उद्या दुपारी 2 पर्यंत येईल. आणि तिथल्या फार्म हाऊसवर डेकोरेशनचं जे आपण कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांच्या अकाउंटला मी पैसे जमा केले. आणि राहिला प्रश्न तेवढा फक्त. चेहरा का उतरलाय? नाही असं काही नाही. प्रॉब्लेम नाही ना? काही हवं असेल तर मागून घे. काय हवंय? नाही सर, फक्त माझी तब्येत थोडीशी जरा, बाकी काही नाही. या घरातलं पहिलं लग्न आहे. आजारी पडायचं नाही. सगळी कामं वेळच्या वेळी व्हायला हवीत. जी सर. कामात आहे काय चालणार नाही मला. काय लागलं तर सांग, मी वर आहे. आर्या कुठे? नाही म्हणजे मी बघतो घरात. बघतो म्हणजे घरात नाहीये ती? आर्या कुठे? आता मी स्वयंपाकघरात होतो जी. मावशीबाईसनी विचारतो. आधी आर्याला पाठव. अरे जरा दम धर. आल्या आल्या नौकर माणसांना कशाला धारेवर धरतोयस? मी धारेवर धरले. मी फक्त विचारलं आर्या कुठे. तर मैथिली तरी आहे ना घरात? मैथिली तरी म्हणजे ती घरातच आहे. अच्छा, म्हणजे आर्या घरात नाहीये. आर्याचा कशाला जप लावलायस एवढा? हा. ती आली नाही अजून. तुम्ही कोणी बोलला नाहीत ना? तेव्हाच लक्षात आलं माझ्या. हजारदा सांगितलंय उशीर होणार असेल तर घरी सांगून जायचं. फोन असून काय उपयोग आहे? नाही, फोन केला असणार तिने, पण काय माहितीये, कामाच्या गडबडीत फोन ऐकायलाच आला नाही आम्हाला. अच्छा, आता उद्यापासून एक स्वतंत्र माणूस बसवतो फोन उचलायला. चहा? उद्यापासून फोन जवळ बसून राहायचं. चहाजी? नकोय चहा. अरे चहावर कशाला राग काढतोय? येईल ती आता. आणि आता ती काही लहान आहे का? म्हणूनच राग येतो. मावशी ती लहान नाही म्हणून काळजी वाटते मला. केवढं वाढलंय शहर. रोज अपघाताच्या बातम्या येत असतात. अरे देवा, अपघात होतात म्हणून घराबाहेर पडायचंच नाही की काय? तुला कळत नाहीये मावशी. मला सांगायला जमत नसे, पण त्या दोघींना सांग वेळेच्या घरी यायचं. दादा आलाय? मग काय गाडीतनं मी आलोय? दादा कवाच आल्या त्यानं तुमच्या नावानं बोंबा मारायला लागले. जरदा सांगितलंय, घरात सांगितल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. वेळ सांगून येत नाही. चल धर, पकड धर. काय करू? इतक्या लवकर मी एवढी स्पीड पकडली आहे. अहो ताई, काय करू? लग्न आटपू देत. एक माणूस ठेवतो तिच्या मागे. अहो ताई काय करायलायसा? अहो ताई काय करायलायसा? अहो ताई ऐकत. घरामध्ये एवढं लग्न आहे, घरातली कामं करायची सोडून तिला बाहेर का जाऊ दिलं? अहो ताई पडाल तुम्ही. बस सुत्तर चुका आमचं काय? अहो पडू. तिला आल्या आल्या माझ्याकडे पाठव. महत्वाचं बोलायचंय मला तिच्याशी. हा. अरे काय रे विशू दादा, कुठे होतास तू? किती वेळ, किती कामं पडली आहेत?
मला माहितीये की तुझं ऑफिस खूप मोठं आहे आणि तुला खूप कामं असतात, पण ही का पद्धत आहे? हे कुठच्या प्रकारचं काम आहे? माझी पद्धत राहू देत. आधी तू काय काम केलंस ते सांग. मी सगळी कामं मिस तर केली आहेत. म्हणजे मनीषला सांगितलं दिवे लावायला, त्यानंतर मावशीला सांगितलं लाडू करायला, मग राजमहल मधनं मिठाया मागवल्या आणि गणूला सांगितलं शिडी. सगळी कामं करायला. हसायला काय झालंय? म्हणजे कामं जरी त्यांनी केली असली तरी मी सांगितले करायला. म्हणजे सांगायला तर लागतं ना कशी कामं करायची आहेत. ते मीच सांगितली. दादा गणोबा आ? चला बाकीची कामं करा आता. हं? चला. काय सॉरी ना रे दादा, पण मी फसली की नाही तुझ्या आधी. परत असं करायचं नाही. नक्की? प्रॉमिस. चला वर जेवायला ये. चला. ए दादा, आय लव्ह यू. अरे काय हा बालिशपणा? कधी मोठी होणार तू? मी कधीच नाही. मोठं होणं म्हणजे असं लांब चेहरा करून हसायचं नाही असं असेल ना तर मला मोठं व्हायचंच नाहीये. पण तू म्हणतेस म्हणून मी प्रयत्न करून बघते. मला ते काही जमत नाही. दादाला भेट जा आधी. कुठे होतीस तू इतका वेळ? तो जाम चिडलाय तुझ्यावर. चिडलाय? तो चिडला होता. हा आता सगळं नॉर्मल आहे. बरं बरं बरं. म्हणजे मॅडम दादाला भेटून आल्या, छान मस्का मारून आल्या आहेत. हा इतका वेळ होतात कुठे आपण? शिडीवर. शिडीवर? काय बोलतेस तू? तुला कळतंय ना? ते काय झालं माहिती ताई, मी दादाची गाडी ना खालतीच बघितली. मग धावत पळत त्याच्या रूम मध्ये पोहोचली. त्याच्या आधी मग कशाला चिडतोय तो? पण इतका वेळ आपण कुठे होतात हे सांगितलेलं नाहीये. अरे कुठे म्हणजे? तुझंच सामान आणायला गेली होती मी. बर ए बघ ना, तुझ्यासाठी मी काय आणलंय. काय? तुझ्या त्या रिसेप्शनच्या शालूवर ना मस्त मॅचिंग चमकी आणलीये. ए एकदा बघ ना ताई, छान वाटेल ग तुझ्यावर. बघतेस? मला आता वेळ नाहीये, नंतर बघते. ए एकदा घालून दाखव ना प्लीज. नंतर बघते आर्या. चल आपल्याला उशीर झालाय, जेवायला जाऊया आपण. हे आवरून झालं माझं आता. ए ताई एकदा बघ ना प्लीज. तुला एकदा सांगून कळत नाही का? नंतर बघन म्हटलं ना मी. याला काय अर्थ आहे? एक तर मी एवढं आणलं, साधं बघितलं पण नाही. तिथे तो दादा चिडलाय आणि इथे तू चिडलीयस. सगळे माझ्यावरच चिडतात बाबा. ते म्हणतात ना, नकटं असावं पण धाकटं असू नये. नाटकी आहेस तू, ऍक्टर. एक ताईडे काय भारी दिसतेस ग तू. जिजू फक्त तुझ्याकडेच बघत राहतील बघ. अहो काय लाजली हा. आर्या मला एक सांग, मी तुला आणि जिजूला कधीच एकत्र जाताना बघितलं नाहीये आणि ते फारसे आपल्या घरी पण नाही आले. तो ये प्यार हुआ तो हुआ कैसे? आँख ही आँख में इशारा हो गया,
ला 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 ला. आर्या प्लीज प्लीज जस्ट स्टॉप इट आर्या प्लीज. ओ मलिका विक्रा नाराज हो गई. बरं बरं ठीक आहे. म्हणजे फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. हनीमूनचा काय प्लॅन आहे? अरे करोड़पति बनने के लिए आपके पास सिर्फ एक ही सवाल है. हाँ विक्रांत जीजू जी के साथ आप कहाँ जाएंगी? 1 स्विट्जरलैंड, 2 गोवा, 3 सिंगापूर की शनी शिंगणापूर? हाँ जर या प्रश्नाचं उत्तर तू मला नाही दिलंस ना तर तुझ्या मस्तकाची 100 चक्रे होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील. कुणाचा SMS आहे? हा बरं डोंट वरी, मी काही तुझे SMS वाचणार नाहीये. तूच वाच आणि तूच रिप्लाय कर. ए पण मस्त वाटत असेल नाही? नाही म्हणजे मला बघायचं नाहीये, पण तरी काय त्या SMS मध्ये? झालंय का तुझं बोलून? तर निघ आता प्लीज. आता मी दादालाच सांगेन ना आर्या. दादाला काय सांगशील? त्याला तुला सांगावं लागणारच आहे की तू हनीमूनला कुठे जाते, नाहीतर तो जाऊ देणार नाहीये. पाया पडते मी तुझ्या, प्लीज हात जोडते, निघ आता इकडनं. सासरलाही बहीण निघाली ना ना ना. आर्या जातीये. चेहरा का उतरलाय तुझा? चेहरा का उतरलाय? नाही कुठे काय, बरी आहे मी. अरे लग्नाचे दिवस जवळ आले ना की मुली अशाच कावऱ्या बावऱ्या होतात. तुला नाही कळायचं ते. तसं असेल तर हरकत नाही. बाहेर तो मनीष काम करत होता, त्याचाही चेहरा उतरलेला. सावकाश बजावलं त्याला, म्हटलं आजारी पडायचं नाही. लग्न एकदा व्यवस्थित पार पडलं की जायला. त्यात आर्याबाईंनी सगळं हातात घेतलंय. हातात घेतलंय म्हणजे मीच करणार आहे सगळं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आपल्या घरात लग्न लावायचं सोडून लोणावळ्याला जाऊन लग्न लावायचं काय डोक्यात घेतलंयस तू? अरे एवढा मोठा बंगला आहे आपला आणि आपण तिकडे जाऊन लग्न करायचं? अगं मावशी, तेवढीच 4 माणसं येतील, मज्जा येईल, एकत्र राहू. नाही तर इथे लोक येतील फक्त अक्षता टाकायला. त्यात कसली आली आहे मजा? मला नाही आवडत असं. लग्न कसं 5 दिवसात दणक्यात झालं पाहिजे. शेवटी विश्वमोहन जयवंत यांच्या ज्येष्ठ भगिनीचं लग्न आहे. तयारी झाली ना सगळी? नाही ना, ते दिव्यांच्या माळा इथे आणि वरातीचं गुड तिथे असायचं. डोंट वरी दादासाहेब, खास मुंबईहून वेडिंग ऑर्गनायझर बोलवलाय मी आणि आतापर्यंत मंडपही तयार झाला असेल. पाहुण्यांच्या झोपण्यासाठी गाद्या आणि जेवणासाठी आचारी आणि आचारी तांदूळ निवडत असतील आणि आपण तिथे पोहोचेपर्यंत ना अत्तरदाणीत अत्तर देखील भरून झालेलं असेल. वरात निघेल ना तेव्हा बँड बाजा आणि गाडी अर्थात सजवलेली तीही तयारच झाली असेल. आणि हो, काही खास लोकांसाठी चांदीचे ताट आणि वाटाही मागवण्यात आले आहेत. रिसेप्शन साठी ना मी मस्त एक ऑर्केस्ट्रा बोलवलाय. बोला बोला आता, बोला बोला. आई ग, हे सगळं तू केलंस? हो म्हणजे केलंय ते त्या वेडिंग प्लॅनरने, पण सांगितलं मीच आहे. तू लग्नासाठी अक्षदा सांगितलेस की नाही? नाहीतर तुमच्या नाच गाण्यात तेवढ्याच राहायच्या मागे. हे दादा बघणार आहे, या मावशीला ना मी आवडतच नाही. मला तुम्हा सगळ्यांशी एक महत्वाचं बोलायचं.
तू लग्नाची जी काही तयारी केलीस ती उत्तम आहे, यात शंका नाही. पण कदाचित आणखीन 1-2 गोष्टी जास्तीच्या कराव्या लागतील. ई सांग ना मला, मी करते. मावशी, मी आर्याचंही लग्न ठरवतोय. काय झालं? गप्प का झालं? दोन्ही लग्न एकाच मांडवात व्हावीत ही इच्छा आहे माझी. मला आवडेल ते. या दोघींची लग्न झाली की मी जबाबदारीतून मोकळा. लग्नाची सगळी तयारी झालेलीच आहे. जे काही जास्तीचे दागिने घ्यायचे ते मावशी तू उद्या घे. हो. याला काय अर्थ आहे? दागिने घेणं म्हणजे लग्न करणं का? आणि लग्नाची तयारी झाली म्हणून मी लग्न करू? मी मुलाला पाहिलं पण नाहीये. मी पाहिलंय. आणि तुला बघायचं असेल तर आपण तसं करू उद्या. आणि तसंही बघून तुला कसं कळणार माणूस कसा आहे ते. मी ओळखतो मुलाला. चांगला शिकलेला आहे, श्रीमंत आहे, परदेशी येणं जाणं आहे, मोठ्या लोकांच्यात उठणं बसणं आहे. अजून काय हवं? अरे पण प्रेमात आहेस कोणाच्या? मनात भरलंय कोणी? ठरलं तर मग उद्या मुलाला बघून घे. आपण लग्न आटपून टाकूया. माझी खात्री आहे तुला मुलगा आवडेल. नाही म्हणणार नाहीस तू. मैथिली कुठे नाही म्हणाली? तयार झालीस ना आनंदाने लग्नाला? मी तुमच्या वाईटाचं करणार नाही याची खात्री आहे ना तुम्हाला? ठरलं तर मग मावशी आर्याच्या लग्नाची तयारी करा.